हाय, हॅलो, नमस्ते. मन धागा धागा जोडते नवा. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, आश्रममध्ये जो वेडा माणूस असतो, तो धावत धावत बाहेर निघत असतो व म्हणत असतो, "मी इथे राहणार नाही." तेवढ्यात कल्याणी तिथे येते व विचारू लागते, "अहो, काय झालं तुम्हासनी आणि असे का बोलत आहात तुम्ही?" त्या वेड्या माणसाला सर्व लोक अडवत असतात, पण तो कोणालाही ऐकत नसतो. कल्याणी त्याला विचारू लागते, "काय झालं आहे? नेमकं काय पाहिजे आहे तुम्हासनी?" तो सांगू लागतो, "मला इथे राहायचं नाही." कल्याणी त्या माणसाला समजावू लागते, "अहो, तुम्ही इथे सेफ आहात आणि तुम्हाला इथे काहीही होणार नाही." तो वेडा माणूस आता शांत होतो व त्याला तेथील लोक आतमध्ये घेऊन जातात. पुढे आपण पाहतो पुढे आपण पाहतो कल्याणी स्वतःच्या डेस्कवर जाते व तिला आठवतं, अरे आपल्याला सुखीने जर फोन केला होता, आपल्याला तिच्याशी बोलायचं होतं. तसे म्हणून ती तिला फोन करते व सुखदाला म्हणू लागते, "बरं, बोल, तू काहीतरी बोलत होतीस तुझ्या पार्टनर्सबद्दल आणि सांग काय आहे, कुठे आहे तो, दे त्याच्याकडे फोन, मी बोलेन." सुखदा सांगू लागते, "आता तो तरी गेला इथून ऑफिसला." आनंदी तिला विचारू लागते, "बरं, तो मुलगा कसा आहे, काय आहे ते तरी सांग." सुखदा सांगू लागते, "हो, तो सर्व चांगला आहे, माझं काळजी घेतो." आनंदी म्हणते, "जर तो चांगला असेल तर त्याला तू सोडू नकोस, त्याला साथीदारच बनव आणि त्याच्या डोळ्यामध्ये तुझ्या बाबतीत काही प्रेम दिसतं का ते पहा." सुखदा म्हणते, "ते कसं पाहायचं बरं, मला या बाबतीत काहीही माहीत नाही, अनुभवसुद्धा नाही, मग मला कसे कळेल?" पुढे सुखदा म्हणते, "मला कित्येक दिवसांनी एक चांगला फ्रेंड म्हणून सुद्धा मिळालेला आहे आणि खरंच हा खडूस खूप छान आहे." असे ती आनंदीला सांगू लागते. सुखदा फोन ठेवते व नंतर स्वतःशीच बोलू लागते, "खरंच मला प्रेम झालं आहे का?" पुढे आपण पाहतो, सार्थक अण्णांच्या घरी आलेले असतात. अण्णा त्यांना काही पैसे देत असतात. सार्थक म्हणतो, "अहो, हे कसले तुम्ही पैसे देत आहात मला?" अण्णा सांगू लागतात, "हे लीनानं दिलेले आहे, 5,000 रुपये ठेवा, नाहीतर खूप घरामध्ये वांदे होतील." सार्थक म्हणतो, "अहो, काय करत आहात तुम्ही? मुलानं आईबापांना पैसे दिलं तर ते परत मागावे का? तसेच तुम्ही करत आहात. मी हे पैसे काही घेणार नाही." अण्णा सांगू लागतात, "अहो, तुम्ही समजून घ्या आम्हासनी काय स्थिती आहे आता आणि हे पैसे तुम्ही घ्या." असे म्हणून अण्णा सांगत असतात. तेवढ्यात तिथे लेना येते व ती सांगू लागते, "हे बघा, तुम्ही खूप काही केलं आहात आणि आता हे पैसे तुम्ही घ्या आणि आम्हाला कोणाची सहानुभूती व आश्वासनही नको आहे आणि खास करून तुमचे तर अजिबात नको." सार्थक लीनाला बोलू लागतो, "वहिनी, मनोजदासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हॉस्पिटलला दाखवलं पाहिजे." लीना म्हणते, "तो आमचा प्रश्न आहे आणि तो आम्ही सोडवेल, याच्यामध्ये तुम्ही पडू नका." लीना बोलू लागते, "आमच्या घरामध्ये कमवणारा एकच व्यक्ती होता आणि त्याचीसुद्धा अवस्था अशी झालेली आहे, तर आम्ही आता काय करणार आहोत तुम्हीच सांगा. आणि तुम्ही तर आनंदीच्या आठवणीमध्ये झुरत आहात." इकडे आपण पाहतो, सुखदाचे आईवडील हे कल्याणीजवळ येतात व तिला म्हणू लागतात, "तू चांगल्या पद्धतीने आश्रम सांभाळत आहेस." सुखदाची आई कल्याणीला विचारू लागते, "सुखीने तुला फोन केला होता का? आणि ती आम्हाला तर अजिबातच फोन करत नाही आहे. कुठे रमली आहे कोणास ठाऊक, नाशिकला गेल्यापासून तिकडचीच झाली आहे ती." कल्याणी म्हणते, "हो, मला ती फोन केली होती, पण असे काही जास्ती ती सुद्धा मला नाही करत." इकडे आपण पाहतो, सुधा सुखदाच्या रूममध्ये येते व तिला म्हणू लागते, "तुला इथं गमतं का आणि तुला नाशिक कसं वाटला, हे घरसुद्धा कसं वाटलं?" तर सुखदा सांगू लागते, "नाशिक तर खूपच छान आहे आणि ह्या घरातील माणसे तर खूपच चांगले आहेत, स्पेशली वृद्धा आंटी आणि शलाका." तसे म्हणताच सुधा हसू लागते. सुधा सुखदाला विचारू लागते, "बरं, तुझं फ्युचर्स प्लॅन काय आहेत, तू काय करायचं ठरवलं आहेस?" सुखदा सांगू लागते, "माझे भरपूर काही फ्युचर प्लॅन्स आहेत, पण काय करावं काय नाही आत्ताच नाही डिसाईड केलेलं तसं." सुधा म्हणते, "अरे मला तसं नाही बोलायचं, म्हणजे तुझ्या लाईफमध्ये जोडीदार व तुला कुणाशी प्रेम आहे का?" सुखदा म्हणते, "तसं काहीही नाही." सुधा म्हणते, "बरं, मला सांगायचं नसेल तर राहू दे, मी नाही विचारत." सुखदा म्हणते, "अहो, तसं काहीही नाही आणि आता तुमच्यापासून काय लपवायचं आहे, तुम्हीही माझी आईसारखेच आहात ना." मग तसे बोलता बोलता सुद्धा पुढे बोलते, "बरं, तू या घरच्या बाबतीतचा काय विचार केला आहेस, कायमचं इथे येशील का तू?" सुखदा म्हणते, "म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे?"
सुधा म्हणते, अरे म्हणजे नाशिकमध्येच तू इथे राहा, आमच्या घरामध्येच राहा. सुखदा बोलते, बरं तो खडूस तुमचा मुलगा मला इथे राहू देईल का? सुधा म्हणते, अरे तो माझ्या पलीकडे जात नाही आणि माझं सर्व ऐकतो तो. सुखदा बोलते, बरं झालं, कोणाचे तरी धाक आहे त्याला म्हणायचं. इकडे आपण पाहतो, सुखीचे आईवडील कल्याणीला म्हणत असतात, हे बघ, असेच तू चांगले सांभाळत आहेस आश्रम, आणि आता आपल्याला नाशिकमध्ये एक मोठा ग्रँड मिळालेला आहे आणि तिथे इव्हेंट आहे आणि तिथे तुला जावं लागल. तसे म्हणताच ती खूप घाबरते. म्हणजे तू सर्व आश्रममधील जे काही आहे ते तूच सांगू शकतेस, आम्ही कसे सांगू शकेल, म्हणून तुलाच आम्ही निवडलेलं आहे आणि तुलाच तिथे जावं लागल. कल्याणी म्हणते, मला नाही जमणार आहे आणि मी तिथे नाही जाऊ शकत. तसे बोलून ती स्वतःच्या रूममध्ये येते व सार्थकचा फोटो पाहते व म्हणू लागते, मी जर तिथे आले तर काय होईल मला माहीत आहे आणि सर्व लोक कसे रिॲक्ट करतील मला काहीही माहीत नाही. त्यामुळे मला नाशिकला कधीच यायचं नाही. तसे फोटोकडे पाहून ती स्वतःशीच बोलू लागते. तेवढ्यात तिथे सुखीची आई येते व तिला विचारू लागते, काय झालं आहे कल्याणी, आणि असे का बरं तू बोलत आहेस, जाणार नाही का म्हणत आहेस? पण कल्याणी काहीही बोलत नाही, ती शांतच उभा राहते. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.